कारभारी काय हो? काय सुगंध आला ग. काय नाही, हिरवा मिरचीचा बटाटा केलाय होय गारठ्याचा, चांगला चमचमीत बघा. होय का बघा. हा काय म्हणती. हा शाळेत नाही तू गेली का. सर्दी झाली वय. बर आज सुट्टी. स्वराच्या शाळेला आज सुट्टी. मग हाय वय. सर्दी झाली मला, मी आजारी पडले. हा ठसका लागला. स्वामीला लागा थोडस लागा. दुसरी भाजी आहे का नाही मग. आहे ती वांग्याची. बघा वांग्याची भाजी केलेली आहे मस्त तशी. कोणाकोणाला वांगा आवडतं आणि कोणाकोणाला बटाटा आवडतं सांगा. वांग्याची आणि बटाट्याची खरं भांडणं असतात. तशी आमची भांडणं आहे ती. आमच्यात बी तशीच भांडणं आहे ती. वांग्याची बटाट्याची भांडणच लागत नाही, तर दोन्ही मिक्स करूनच भाजी बनवते. अगं पण खाणाऱ्याची लागतीत ना. खाणाऱ्याची लागणार. कोणाला बटाटा आवडतं, कोणाला वांगा आवडतं, मग काय, कोणाला वांग्याशी वैर आहे, कोणाची बटाट्याशी वैर आहे, हे का नाही. तुमचं कशाची आहे? हा, त्यामुळे वाद तू. तुमचं कशाची वैर आहे ते? बटाट्याची का वांग्याची माझं तुझ्याशी चांगलं आहे. आहे ना. हा माझं नाही भांडण कोणाशी. माझं भांडण फक्त तुझ्याशीच आहे. चला जाऊ द्या. आजपासून झाली आषाढी वार चालू, त्यामुळं आज काय अंडी कुंडी सगळं बंद असतं. त्याचं नाव बी नसतं घ्यायचं. पण महत्त्वाचं म्हणजे आळंदीत खूप पाऊस आहे. तर माझ्या संगती त्याच्या गेल्या वर्षी जी वारलं होती का नाही आणि जाणार आहे ती का नाही, त्यांना मला एकच सांगणं आहे की सगळ्यांनी सुखरूप जावा. फक्त पुण्यात जावा. आळंदीकडं कुणीही जाऊ नका. आळंदीकडं भयंकर तुफान आहे पावसाचं. आजचं बी सावट पावसात सांगितलंय. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. एवढं सांगायचं मला, दुसरं काय नाही बरं का. व्हिडिओच्या माध्यमातून आपला तो विषय नाही. आपला विषय आहे फक्त कारभारणीचा. कारभारणीने बघा असं मस्त वास येतोय बरं का भाजीचा. आता मस्तपैकी काय चाललंय आता. कारभारी आमचं नाराज झालं ते. आता नाराचा विषय, आता वाराईचा विषय माझा मिटला. काय कारण की आता पोरांमुळं आता पुढल्या वर्षी स्वर जाणार 5वीला. ती आणखीन अवघड. परत तिथनं पुढं माझ्या नशिबात कधी येतं आणि कधी नाही वारायला सांगता येत नाही. पुढं काय म्हणती मग. काय भाजी बनवती काय नाही अजून. काय काय बोल तिला का. बनवलेत की दोन भाज्या, काय सारखे भाज्याच बनवायचे ते का. मिरचा भाकरी बनवा. करायची. वाईस थोडासा एवढा भात करा. भात केला हाया. काय होईल. मग काय. कुठं या ठुलाय होईल. हो. मला खरं म्हणजे मला खरं दाखवायला पाहिजे ना. खरंच काय, स्वामिनीनं स्वरानं खाल्ला. अयो खर्च केला का सपराच केला या. हो का काय बरं का भात. पुरीनं लागतो करायला भात. आपण तसं चांगला आहे. शेकूट निघाली. चला ह्या गोष्टीला बघा चाललाय स्वयंपाक चालला तिचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता 2 दिवस आता पाऊस सांगितला आमच्याकडं. एक 8 तारखेपासून ऊन पडतं या, आहे का नाही. 8-9 तारखे ऊन पडतं या. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढं टाका ऑर्डर, नाही काय अडचण. आणि तुमच्या ऑर्डर तुम्हाला मिळतील. ज्या ताई साहेबांचं मी थांबवलंय कुरिअर, त्या ताई साहेबांना मी 8 ते 9 तारखेपर्यंत चालू करतो टाकायला. तुमचं तयार सगळं आहे. फक्त पावसामुळे थांबवले. हा. आणि शक्यतो आमच्याकडे बी आहे थोडीशी रिमझिम, त्याच्यापेक्षा शहरात जास्त रिमझिम असल्यामुळे पाठवत नाही आम्ही. आणि पुढे कुठं जण अडकू नाही किंवा काय होऊ नये. हा पावसामुळे परत रिटर्न येऊ तर ही नये. बघा ही. ह्यासाठी जरा समजून घ्या. 2-3 दिवस तुमचं पार्सल कुठेही जाणार नाही. तुमचं तुम्हाला पार्सल मिळेल. हां तेच. फक्त तुम्ही म्हणसाल कसं आहे बुकिंग केलंय अजून कसं दिलं नाही, अजून कसं पाठवलं नाही. तर तुमचं पार्सल तुम्हाला टाईमबावर मिळेल. त्याचं काही अडचण नाही, आहे का नाही. फक्त पावसामुळे थांबवलेलं आहे. असं नाही की ती तयार नाही, तयार सगळं आहे. एक नंबरचं कार्टून आहे. एक कार्टून बसतं शांत, एक कार्टून लय आलं. स्वामिनी शांत बसत नाही, स्वरा शांत बसते. स्वराला अभ्यासच असतो. तर स्वराला काय शाळेत लावणार नाही, आणि सर्दी त्याचबरोबर झाल्यामुळे. आता थंडीचा दिवस चालू झालाय. कुणाला जर धपाट्याचं पीठ पाहिजे असेल तर धपाट्याचं पीठ आणि चकली मिळेल. चकलीचं पीठ. हा, ते चकलीचं पीठ. चकली म्हणजे कसली चकली. बनवलेली बाजरीची कुठली चकली. चकली. बाजरी चकलीचं पीठ मिळेल. पण चकली कसली आपली दिपवाळीची चकली. हा, दीपावळीची चकली. करंज्या, कापण्या आणि काय ग शंकरपाळे, हे का नाही. तर आम्ही चालू करतोय ते आता. तर टाका ऑर्डर करा आता 8 दिवसांनी. 8 दिवसांनी आपलं हे चालू होते काय ग आकाड. आकाड चालू होतोय. तेव्हा आकाड तळणार आम्ही आणि पहिले चालू करणार देव धावणार देवाला. ए, चला स्वामी. चला कुणी तर माझ्या संगडी चला चला. हो हो पाणी हो. चला या
लय ताप मुलीने देते बादली तर ठेवा पाण्याची दर. आंघोळ्या घालायला. तर काय म्हणती मग बाकी तू काय नाही चाललंय का भाकरी करायची ते पुरीना अजून आंघोळ घालायच्या सर्दी झाली त्यांना शेक द्यायचंय वाईट शेकवायचंय मांजराला बाजल शिर नाही चाललं. स्वराला शेकायचं. तर अशा गोष्टीला बघा ही पाणी घेऊन आंघोळ घालून शेकायचं. स्वराला झोपायचं, सावलीला आम देतो पाण्याच्या मागे धावते का हे हांडा घेतलाय मी आणि त्यात थोडं पाणी तर ये इकडे ये चल ये असं बाहेर वातावरण झालं या काय कुठे गेली काय का ना एक हांडा घेऊन गेली एक हांड तसाच मोकळा ठेवला आणि एक हांडा वाचला आणि कुठे गेली काय माहिती तर असं वातावरण झाले बघ आमच्याकडे ऊन पडायला लागले पण ही जी पोकळी तयार होती का नाही ही वरलाकडची ती पावसाची पोकळी पुण्याकडचा पाऊस आहे म्हणजे 2 दिवस सांगितलं आहे त्यामुळे थांबलोय तर कृपया करून 2 दिवस फक्त थांबा आजचा ऊन दिवस दुसरं काही नाही सगळ्यांना हा व्हिडिओ इथंच थांबवतो थांबा एक मिनिट हा व्हिडिओ सगळ्यांना बाय वारं सुटलेले